कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब। दापोली तालुक्यातील मांदिवली येथील उर्दू शाळेजवळ सुरू असलेल्या बॉक्साईट वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शिक्षण धोक्यात आले। सातत्याने होणाऱ्या ओव्हरलोड डंपरच्या वाहतुकीमुळे परिसरात प्रचंड धूळ आणि आवाजाचं प्रदूषण होत असून विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास होतोय। स्थानिक प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने भावेश कारेकर यांनी अखेर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली होती। या गंभीर तक्रारीची दखल घेत आयोगाने रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस बजावली आहे। शाळेजवळच्या या प्रदूषणामुळे मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याचं निरीक्षण आयोगाने नोंदवलंय। या प्रकरणी सखोल चौकशी करून 2 आठवड्यांच्या आत कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आता कोणती पावले उचलणार याकडे मांदिवलीतील पालकांचे लक्ष लागलंय। आयोगाच्या या भूमिकेमुळे खाण व्यवसायातील बेजबाबदार वाहतुकीवर चाप बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। माय नेम इज उमर इमरान कदम। मेरे विलेज का नेम है मांदिवली और ये डंपर की वजह से हमारे को बहुत सांस लेने की तकलीफ होती, खाने में धुंधला आता और उसके बाद ये होती बीमारियां होती। हमारे को टीचर की पढ़ाई में आवाज नहीं आती। माय नेम इज अहमद इमरान कदम। माय गाव नेम इज मांदिवली। ह्या डंपरच्या हिनाने आम्हाला धुळा पोल्यूशन वगैरे होतंय। तर इकडे रस्त्याने जाताना पण पोल्यूशन, जेवताना धानातला ही होतं आणि सर पळवतात तो ऐकायला कमी होतं डंपरच्या हिनाने। आणि हिनाचं पोल्यूशन शाळेतला येतात तिने मोह पोल्यूशन येतं वास मोह।